संजय राऊत यांच्याकडून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला. फडणवीसांच्या कटकारस्थानाचं राजकारण केल्याचा आरोप राऊतांनी लावला. देवेंद्र फडणवीस यांना जनता खलनायक मानते असं महत्त्वाचं विधान संजय राऊतांनी केलं. फडणवीस हे पावसाळ्यात उगवणारी छत्री असे राऊतांनी टोलेबाजी सुद्धा केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश वगैरे अनेक भागामध्ये मुख्यमंत्री नेमले गेले कोणाला माहीत नाही. तसंच त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी अनेक अनुभवी नेत्यांना डावलून केल्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहीत झाले. देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती. पण कपट कारस्थानाचं राजकारण, दळभद्री राजकारण, महाराष्ट्राला कलंकित करण्याचं राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कलंकित केला आणि आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो. या राज्याची जनता, या राज्याची बहुसंख्य जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते. याला जबाबदार ते स्वतः आहे. महाराष्ट्रात जरा हा संरक्षण बिगर संरक्षण अगर फिरला ना तर ह्याला कळेल की देवेंद्रजींचे चाहते किती आहेत आणि देवेंद्रजींचे चाहते ह्याला काय करू शकतात. म्हणून भांडूपमध्ये 4 पोलिसांची संरक्षण घेऊन ते पण देवेंद्रजींच्याच खात्याने दिलेले आहेत. गृह खात्याने दिलेल्या संरक्षण घेऊन जास्त थोबाड उघडू नकोस. आणि तुला एवढं देवेंद्रजींची लोकप्रियता समजून घ्यायची असेल ना, जरा महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात फिर संरक्षण न घेता, मग तुला कळेल देवेंद्रजींची लोकप्रियता किती आहे.